नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास सरळ सेवा भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार गट ड बघा या ठिकाणी या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा होय। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण मतदारसंघ विद्यार्थी मित्रांनो 19 आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचं कलम 40 आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा काय विचारलं, लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सोपा प्रश्न आहे। लोणार सरोवर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधलं सरोवर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात? आता प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी विचारले, प्राथमिक व्यवसाय आपण कशाला म्हणतो? शेतीला म्हणतो। शेतीला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? घारापुरी लेणी पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचार, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? इंदिरा गांधी यांच्या बघा समाधीस्थळाचं नाव कोणतं असेल? शक्तीस्थळ, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, लोकसंख्येने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाने? बघा, क्षेत्रफळाने गोवा राज्य लहान आहे आणि लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? सिक्कीम राज्य आहे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय, गोदावरी ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? बघा, सोपा प्रश्न आहे। गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदी उगम पावत असते। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा सरळ सेवा गट ड बघा चौकीदार या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण असेच प्रश्न आपण टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा का, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपल्याकडे केव्हा असतो? 1 मे बघा, या दिवशी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं आहे? बघा, या ठिकाणी काय विचारले, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक विचारले। मराठी भाषेमधले बघा पहिले वर्तमानपत्र कोणतं होतं? दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र होतं। तर या ठिकाणी मासिक विचारले पहा, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं आहे? दिग्दर्शन बघा हे मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पहिलं मासिक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? चले जाओ चळवळ सन 1942 या वर्षी बघा चले जाओ चळवळ सुरू झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात?
बघा आता कागद बनवण्यासाठी विचारले कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग करतात. योग्य उत्तर काय पाहिजे बांबू. बघा बांबूपासून या ठिकाणी बघा प्रामुख्याने कागद हा बनत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असेल. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचंच आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो. गुरु बघा या ठिकाणी हा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते. आता वातावरणामध्ये विचारले वातावरण आहे सर्वांना माहिती आहे. वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असतं. बघा नायट्रोजन. नायट्रोजन बघा या वायूचं वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण असते. बघा वातावरणाच्या एकूण 78% या ठिकाणी प्रमाण नायट्रोजन या वायूचं या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या खंडाला काळे खंड असे म्हणतात. काळे खंड कोणत्या खंडाला म्हणतात. सोपा प्रश्न आहे बघा. आफ्रिका या खंडाला काळे खंड असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं. भारताला सर्वाधिक सीमा. भारताला विचारले सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याची लागून आहे. बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. भारताला बघा सर्वाधिक सीमा ही बांगलादेशाची लागून आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ताजमहल विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. ताजमहल कोणत्या राज्यामध्ये असेल. उत्तर प्रदेश विद्यार्थी मित्रांनो. उत्तर प्रदेश या ठिकाणी या राज्यामध्ये ताजमहल आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 काय विचारलाय. पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे. पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. पृथ्वीवर या ठिकाणी 71% बघा पाणी पृथ्वीवर आहे. 71% म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नंदुरबार हा जिल्हा विचारलाय खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल. बघा परीक्षेमध्ये जास्त काय अवघड प्रश्न असतात सोपेच बघा प्रश्न असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल 36. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वारणा. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम कुठे होतो. हरिपूर या ठिकाणी होतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला महत्त्वपूर्ण धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील. बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते. ओडिया ही भाषा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. ओडिया ही भाषा बघा प्रामुख्याने ओडिसा राज्यामध्ये बोलतात. ओडिया ही भाषा ओडिसा राज्यामध्ये बोलतात. कोकणी भाषा कुठे बोलतात. कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे. बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो. राजस्थान राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अरवली या पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे. अरवली पर्वतरांग. बघा सर्वांना माहीत आहे अरवली या पर्वतरांगेमध्ये बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अरवली या पर्वतरांगेमध्ये बघा गुरु शिखर हे या ठिकाणी सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लागून आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याला बघा सर्वात जास्त समुद्र किनारा हा लागून आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे. तेलबियाच्या उत्पादनामध्ये कोणतं राज्य असेल प्रथम. बघा गुजरात हे राज्य काय आहे. तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे. झूम बघा हा खालीलपैकी झूम काय आहे शेतीचा प्रकार आहे. कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. तर झूम हा शेतीचा प्रकार आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इंद्रावती हे अभयारण्य, बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोलोरॅडो. कोलोरॅडो काय आहे? वाळवंटी प्रदेश आहे कोलोरॅडो. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा, बघा सर्वांनी सांगायचं. टेंभू सातारा विद्यार्थी मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मगाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काकोरी. बघा काकोरी कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? काकोरी कट, बघा सर्वांनी सांगायचे. काकोरी कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? चंद्रशेखर आझाद यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय अस्पृश्यता प्रश्न. भारतीय अस्पृश्यता प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय अस्पृश्यता बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे महर्षी वीरा शिंदे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र कोणाचं आहे? हिंद स्वराज्य, हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र कोणाचं आहे? महात्मा गांधीजी यांचं आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यांचा महाधिवक्ता. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कोणता असेल? कलम 165. कलम 165 काय आहे? राज्यांचा महाधिवक्ता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घटून घेतलेली संकल्पना? मूलभूत हक्क, बघा सर्वांचं योग्य उत्तर येत आहे का? मूलभूत हक्क बघा ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो अमेरिकनच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते? कायद्यापुढे समानता कलम 14 आहे. पहा कायद्यापुढे समानता कलम 14 मध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मोहिनीअट्टम हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचं मोहिनीअट्टम, मोहिनीअट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? मोहिनीअट्टम कुठला असेल? मोहिनीअट्टम बघा हे केरळ राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंडित शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? संतूर वादक होते. पहा पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोठे आहे? हवाई दल, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोठे आहे? दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधलं पद आहे? ब्रिगेडियर हे पद, ब्रिगेडियर हे पद कोण आहे? भूदलामधलं बघा महत्त्वपूर्ण पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी केली? भारताने विचारले कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी केली होती? योग्य उत्तर काय असेल? फ्रान्स बघा या देशाकडून भारताने राफेल लष्करी विमाने खरेदी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर येत आहे का? मदर तेरेसा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संमत केला गेला? बघा सर्वांचं योग्य उत्तर काय असेल? सन 1948 विद्यार्थी मित्रांनो मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? पर्यावरण संरक्षण हा कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1986. सन 1986 या वर्षी पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंचायत राज बघा हे महात्मा गांधीजी यांचं स्वप्न होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक चिमणी दिवस विचारलाय कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? जागतिक चिमणी दिवस आपल्याकडे केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.
आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर महत्त्वपूर्ण प्रश्नांचे 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व IMP प्रश्नाचे PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.